बॅक पेन. स्त्रियांमध्ये होणारा बॅक पेन हा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. म्हणजे पूर्वी कसं असायचं की मेनोपॉझल पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस व्हायचे आणि ह्या हॉर्मोनल चेंजेसमुळे हाडं ठिसूळ व्हायची आणि किंवा मसल वीक व्हायची आणि त्याच्यातून बॅक पेन व्हायचा. त्याचं जर का योग्य प्रकारे निदान करून जर का हे हॉर्मोनल जे काही चेंजेस आहेत त्याला जर का योग्य प्रकारे मॅनेज केलं तर भविष्यातले प्रॉब्लेम आपल्याला टाळता यायचे. पण आता मात्र असं झालेलं आहे की स्त्रियांमध्ये 30 आणि 35 वर्षामध्येच हॉर्मोनल चेंजेस होतात आणि त्याच्यामधून ऑस्टिओपोरोटिक चेंजेस दिसून काय होतं, बॅक पेन व्हायला लागतं. अशा वेळेला जर का नुसतंच तुम्ही पेन किलर दिले तर मात्र भविष्यातले प्रॉब्लेम वाढत जातात. मेनली होतं कसं की हाडं तेव्हापासून ठिसूळ व्हायला लागली म्हटल्यानंतर भविष्यामध्ये मग लंबर स्पॉन्डिलायसिस असेल किंवा म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायसिस असेल किंवा म्हणजे इव्हन फ्युचरमध्ये नी रिप्लेसमेंट सारखे प्रॉब्लेम असतील किंवा हिल पेन सारखे प्रॉब्लेम असतील, हे सुद्धा काय होतात, वाढायला लागतात. आणि हे एकदा प्रॉब्लेम झाल्यानंतर ट्रीटमेंट करत राहण्यापेक्षा जर का प्रायमरी लेवलला जर का शरीरातले हॉर्मोनल चेंजेस काय होत आहेत आणि स्त्रीच्या आरोग्यामध्ये काय बदल होतोय हे जर का आपण नीट प्रकारे बघितलं तर आपल्याला काय करता येतं, भविष्यातली कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.